नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आमचा प्लॅन सिंहगडावर जायचं झाला. आम्ही खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो, पण आमचं ठरतच नव्हतं. आणि जायचं किती दिवस आमचं चालू होतं. आम्ही PMTनं गेलो, कारण ऑब्व्हियसली 4 व्हीलरनी आम्ही एवढे सगळेजण होतो, जाणं पॉसिबलच नव्हतं. आणि चालवायलाच सुद्धा कोणी नव्हतं. आणि तिथे गेल्यावर आमचा इतका मोठा पोपट झाला. आम्ही जिथे उतरायचं होतं त्याच्या आधीच्या स्टॉपवरती उतरलो होतो, आणि त्यामुळे खूप वेळ आमचा तिथे टाईमपास झाला. सो तिकीट काढून पण आम्हाला मिळालं नाही. नंतर आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने पायथ्याशी गेलो आणि मग आम्ही चढाई सुरुवात केली. हे सगळे इतकं फास्ट चढत होते. लहान मुलंसुद्धा खूप फास्ट चढत होती, पण मी एक होते जे एकदम स्लो चालत होते, कारण मी आजारी होते. त्यामुळे सो दीदी सगळ्या लहान मुलांना घेऊन वरती गेली होती. ते खूप इतके फास्ट चालत होते. त्यांच्यासमोर मीच एकदम स्लो चालत होते, कारण मी आजारी होते. त्यामुळे जरा हळू चालत होते. आणि हे सगळे वरती पळत गेले आणि एकदम फर्स्ट त्या आमच्यामध्ये सगळ्यात पटकन ते वरती चढले होते. आणि वरतून एक नंबर व्ह्यू येत होता. इतका वेळ झाला, 1 तास झाला आम्ही चढतोय आणि आता फक्त थोडंसंच राहिले. हो इथे आल्यावर आम्हाला तानाजी मालुसर यांची आठवण आली आणि आम्ही आठवत होतो की त्यांनी सगळं गड कसा जिंकला असेल. वाटताना वाटतं सिंहगडावर जायचं, बट रिअली मी सांगते, हा गड चढायला खूप हार्ड आहे. म्हणजे कम्पेअर टू पुरंदर किंवा बाकीचे गड हा जरासा हार्ड आहे. आणि फायनली आम्ही मेन दरवाजापर्यंत पोहोचलो होतो. आणि इतक्या गरमीत आम्ही गेलो, आणि त्या एवढ्या गरमीतून गेल्यावरती कुल्फी खायचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. सो गेल्या आम्ही कुल्फी खाल्ली आणि आम्ही गडामध्ये एंटर केलं. आधी खाली इतकं गरम होत होतं आणि वरती इतकी थंड हवा होती. AC सुद्धा कमी पडेल अशी मस्त हवा होती. छान हवा सुटली, थंडगार. आणि सिंहगडावर गेलं आणि भजी वगैरे काही खाल्ली नाही, तर असं होणारच नाही. मग आम्ही तिकडे गेल्यावरती खायला भजी आणि थोडं अजून सामान घेतलं आणि मस्त अख्खा सिंहगड पाहून एन्जॉय करत आम्ही सिंहगड पाहत होतो. खाली चाललो एकदम पळत. हे लोक बघा वरती येताना इतकं विश्रांती करत आलेत आणि आता पळत आहेत. या पळ समू पळ. इथून काय हे तर गाईच काकींनी माझ्या बहिणीला मारलेला आहे, धुतलेला आहे आणि ती आता रडायला सुरुवात करते. नको हे समोर रडू. चल तुम्ही पाहू शकता आता समृद्धी आमची रडत नाहीये. ती खूप स्ट्रॉंग आहे, अजिबात नाही रडायचं समू. चला पट. तर गडावर आम्ही इतकी वाट बघत होतो की पाऊस यायला पाहिजे, कारण इतकं ऊन होतं की एखादा माणूस करपून जाईल. पण आता पाऊस नेमका कुठे आला आहे तुम्हीच बघा. आम्ही खरं तर घराच्या एकदम जवळ आलो होतो आणि घराच्या इतक्या जवळ येऊन सुद्धा या पावसाने इतका पाऊस होता की आम्ही टोटली भिजलो होतो. आणि इतकी थंडी पण लागत होती. वारा, पाऊस, विजा वगैरे सगळं एकत्रच चालू होतं. आणि तुम्ही बघू शकता सगळं कॉलनी भरल्या होत्या पूर्ण पाण्याने. बाय द वे गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.